मित्रांनो, मराठा आणि बौद्ध हे दोनच समूह सध्या टार्गेटवर आहेत। काही जण म्हणतील की बौद्ध समाजाचे फार आमदार नाहीत किंवा सरकार इकडचे तिकडे करू शकतं एवढी क्षमता नाही। असं असताना सुद्धा बौद्ध समाज कसं काय टार्गेटवर? तर बौद्ध समाज हा जागृत आहे, बौद्ध समाज हा संविधानवादी आहे, बौद्ध समाज हा शिवराय फुले शाहू आंबेडकरवादी आहे, विवेकशील आहे आणि त्यामुळे असा समाज या मनुवादी सरकारला कधीही परवडणार नाही। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी काय झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। धडधडीत देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये खोटं बोललेले आहेत आणि आज आरोप सिद्ध होऊन सुद्धा पोलिसावर गुन्हे दाखल होत नाहीत। म्हणजे मित्रांनो, कशा पद्धतीचं हे एक ठरवून षडयंत्र आहे। मग अशा पद्धतीने स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर साहेब लढत असताना सुद्धा जर न्याय भेटायला एवढ्या मोठ्या अडचणी येत असतील, अगदी तीच परिस्थिती मराठा समाजाची आहे। ज्यावेळेस आज मनोज जरांगे पाटील लढत आहेत, परंतु कशा पद्धतीने त्यांना ट्रोल्स केलं जात आहे। कोण आहेत हे ट्रोल्स करणारे? जे तथाकथित स्वतःला हिंदुत्ववादी समजतात। संभाजी ब्रिगेडला नावं ठेवताना हे स्वतःला म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत। मग मनोज जरांगे पाटील कोण आहेत? म्हणजे मित्रांनो, हे ना हिंदू आहेत ना हिंदुत्ववादी आहेत, हे द्वेषाने पछाडलेले आहेत। हे मराठा द्वेषाने आणि बौद्ध द्वेषाने पछाडलेले आहेत। या लोकांच्या टार्गेटवर हे दोन समाज आहेत। आता मराठा समाज का टार्गेटवर आहे लक्षात ठेवा। मराठा समाज हा राज्यामध्ये जवळपास 35% आसपास आहे आणि अनेक वर्षापासून यांना माहित आहे की मराठा समाजाचे आमदार जास्त आहेत, मराठा समाजाचे खासदार जास्त आहेत, मंत्री जास्त आहेत। म्हणजे मराठा समाज यांना राजकीय दृष्ट्या अडचणीचा ठरत आहे। बौद्धिक दृष्ट्या मराठा समाज अजून खूप मागे आहे। शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेच्या खूप मागे आहे। संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून किंवा छावा अन्य संघटनांच्या माध्यमातून कुठेतरी मराठा समाजाला शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेची ओळख होत आहे, परंतु बहुतांशी समाज हा अजून या मनुवाद्यांच्या आहारीच गेलेला आहे। परंतु संख्या जास्त आहे, त्यामुळे राजकीय दृष्ट्या या समाजाचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी मराठा समाजावर हमले सुरू आहेत। मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी हाकेला पाठबळ देण्यात आलं, सदावर्तेला पाठबळ देण्यात आलं। राजकीय नेत्यावर बोलण्यासाठी अगदी शिवराळ भाषामध्ये, खालच्या भाषावर टग्याच्या भाषेमध्ये बोलण्यासाठी अगदी साधारण चिल्लर पडळकरला बळ देण्यात आलेला आहे, जो आमदार होण्याच्या अजिबात योग्यतेचा नाही अशा पडळकरला बळ देण्यात आलेला आहे। म्हणजे कशा पद्धतीने मराठा समाजाला येन केन करून टार्गेट करण्यात येत आहे। यामध्ये मग जो कोणी असेल, तो ओबीसी असेल, मराठा असेल, अन्य कोणत्या जातीचा असेल, जो वायफळ बडबड करण्यामध्ये पटाईत आहे, जो एकदम ज्याचा मेंदू अगदी निकामी झालेला आहे, विकलांग झालेला आहे, अशा व्यक्तींचा भाजप शोध घेते आणि त्यांना बळ देण्याचं काम करते। आणि या माध्यमातून अगदी लायकी नसलेला, अगदी मराठा द्वेषाने पछाडलेला माणूस म्हणजे लक्ष्मण हाके, त्याला बळ देण्याचं काम केलं। आणि आज छावा संघटनेच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलं, जे घाडगे आहेत त्यांनी काय केलं होतं? कृषी मंत्री काय करत आहे? अरे पत्ते खेळतात तुम्ही, ऑनलाईन रमी वगैरे काय, आपल्याला त्यातलं काही कळत पण नाही। ऑनलाईन रमी खेळतोय कोण? कृषी मंत्री। ज्या कृषी मंत्र्याला अगदी कर्जमाफीबद्दल विचारलं तर काही कळत नाही, कशाचीही कवडीचीही अक्कल नसलेला कृषी मंत्री आहे। आणि अशा कृषी मंत्र्याला खरं तर हे सगळं सरकार देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे नासवून ठेवलेलं आहे। अगदी ईव्हीएम मशीनच्या द्वारे झालेला हा मुख्यमंत्री आहे। 99% जनतेच्या मनातून उतरलेले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस। आणि यांनी असे कृषी मंत्री, अजून अनेक शिंदेचे काही आमदार मंत्री, या भाजपचे काही आमदार मंत्री, आता अजित पवारांचे काही आमदार मंत्री, यांनी फार कळस गाठलेला आहे। हे राजकीय पक्ष नसून ह्या फार गँग झालेले आहेत, लक्षात, गुंडांच्या टोळ्या। साऊथ इंडियन मूव्हीमध्ये आपण पाहतो ना, अगदी त्या पद्धतीने या गुंडांच्या टोळ्या झालेल्या आहेत। हे राजकीय पक्ष राहिलेले नाहीत। आणि अशा पद्धतीने छावा संघटनेच्या घाडगे यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे, हे सगळं ठरवून आहे। आतून कुठेतरी हे निर्देश आहेत की अशा पद्धतीने जे होईल त्याला
तुम्ही झोडून काढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, त्याशिवाय हे घडणार नाही. कारण काय केलं पडळकरचं, काय वाकडं केलं? काही केलं नाही. आणि अशा पद्धतीने मग यांचं काय होणार, कोणाचंही काही होणार नाही. हे अभय गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे. कारण त्यांना गृहमंत्री म्हणणं सुद्धा चूक आहे. फार गृहमंत्री वगैरे म्हणण्याच्या सुद्धा हे लोक योग्यतेचे राहिले नाहीत. यांना आता यांचं नामकरण सुद्धा गुंडांच्या ज्या टोळ्या असतात का त्या पद्धतीने आता यांना वेगळी पदं द्यावी लागतील. फार विधानसभेला एक पक्ष, हे पक्ष चालवत नाहीत, महाराष्ट्र चालवत नाहीत, हे गुंडांच्या टोळ्या चालवत आहेत. हे महाराष्ट्राने या निमित्ताने लक्षात घेणं गरजेचं आहे. आपलं मत नक्की कळवा. यांचा निषेध करून सुद्धा काही उपयोग नाही. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.